तर एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आलेली आहे। उद्या संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाईंची एकत्र पत्रकार परिषद असणार आहे। दिल्लीत एकत्र पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती आता मिळते। आताच्या घडीची महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। संजय राऊतांचे जे काही खासदार आहेत, ठाकरे गटाचे जे काही खासदार आहेत त्यामध्ये संजय राऊत असतील, त्यानंतर अरविंद सावंत असतील आणि अनिल देसाई हे उद्या एकत्र पत्रकार परिषद घेणार आहेत आणि पूर्ण पक्षाची भूमिका जी आहे ते समजावून सांगणार आहेत। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी दिल्लीतून दिनेश दुखंडे लाईव्ह जोडले गेलेले आहेत। दिनेश, खरं म्हणजे हा संपूर्ण संजय राऊतांनी काही वेळापूर्वी एक्स वरती पोस्ट केलेली आहे आणि आपणा सपना मनी मनी आणि प्रत्येक खासदाराला जे फुटतायत त्यांना 15 कोटी रुपये दिले जातात असा दावा संजय राऊतांनी आपल्या एक्सच्या पोस्टमध्ये केलाय। आणि त्यानंतर आता हे उद्या सकाळी जे आहे ती एकत्र पत्रकार परिषद घेऊन काय नक्की मेसेज दिला जाऊ शकतो, काय ती माहिती? बघा सचिन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांच्या बाबतीत जी दिल्लीत घडामोड घडते आहे त्या संदर्भात एक सूचक ट्विट केलेलं आहे। त्यांनी आपली भूमिका या क्षणी मांडलेली आहे। ते ट्विटवर असं म्हणतात की अपना सपना मनी मनी, महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी आज रात्री प्रत्येकी 15 कोटींचा ॲडव्हान्स देण्यात येणार असल्याची माहिती मिळते। धक्कादायक आणि घृणास्पद असं संजय राऊत यांनी ट्विटवर आपली भूमिका मांडताना म्हटलं आहे। आताची जी बातमी आहे त्यानुसार संजय राऊत, अनिल देसाई हे होम डिपार्टमेंटच्या बैठकी संदर्भात म्हणजे त्या समितीवर ते आहेत, डिफेन्सच्या समितीवर ते आहेत, त्या बैठकांसाठी कालपासूनच दिल्लीत आहेत। संजय राऊतांची आज सकाळी नियमित पत्रकार परिषद झाली, पण महाराष्ट्रातील खासदारांसंदर्भात जे काही घडतं आहे, विशेषतः उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना खासदारांसंदर्भात जे घडतं आहे त्यावर आपली सविस्तर भूमिका मांडण्यासाठी संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई अशी सकाळी नियमित पत्रकार परिषद एकत्रित पार पडणार। म्हणजे संजय राऊत रोज सकाळी आपली भूमिका मांडतात, पण आता थोड्या वेळापूर्वी अरविंद सावंत ही दिल्लीत दाखल झालेले आहेत। अरविंद सावंत हे संजय राऊत यांची भेट घेऊन गेलेले आहेत, त्यामुळे एकत्रित या 3 नेत्यांची पत्रकार परिषद होऊन एक सविस्तर भूमिका मांडली जाईल असं म्हटलं जातं आहे। पण आताची जी बातमी आहे, एकनाथ शिंदे हे मुंबईहून निघालेले आहेत। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदारही मुंबई आणि महाराष्ट्रातल्या त्यांच्या मतदारसंघातून जिथे त्यांना चार्टर्ड विमान व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे त्या एअरपोर्टहून निघालेले आहेत आणि थोड्याच वेळात ही सगळी मूव्हमेंट दिल्लीच्या चार्टर्ड विमानतळावर, जिथे सगळी चार्टर्ड विमानं लँड होतात तिथे घडणार आहे असं कळतं आहे। आणि जेव्हा एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल होतील त्यानंतर एअरपोर्टच्या परिसरातच कोणत्या हॉटेलमध्ये मध्यरात्री एक महत्त्वाची बैठक या खासदारांबरोबर पार पडू शकते आणि नेमकं काय या खासदारांना सांगितलं जातं, काय सूचना केल्या जातात, शिवसेना शिंदे गटात विलीन व्हायचं आहे की वेगळा गट फॉर्म करून आणखी काही वेगळी राजकीय मूव्हमेंट करायची आहे, या बाबतीतली स्पष्टता या खासदारांना दिली जाऊ शकते। पण हे सगळं जेव्हा हे खासदार आणि शिंदे प्रत्यक्ष दिल्लीच्या भूमीत अवतरतील त्यानंतरच या सगळ्या घडामोडींना सुरुवात होईल। पण जी आताची माहिती मिळते, एकनाथ शिंदे मुंबईला रवाना झाले आहेत तातडीनं आणि हे 6 खासदारही रवाना झाले आहेत। शिंदे शिवसेनेचा जरी दावा असला तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून त्यांच्यावर टीका केली जाते। संजय राऊत यांनी ट्विटरवर आपली भूमिका व्यक्त केली आहे, पण त्यांचं असं म्हणणं आहे की स्वतः संजय राऊत असं म्हणतात की अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे हे 3 खासदार इंटॅक्ट आहेत, ते पक्षाला सोडणार नाही। अन्य खासदार काय भूमिका घेत आहेत हे बघावं लागेल। पण तत्पूर्वी या घडामोडी घडत असताना संजय राऊत यांनी एक संताप आपल्या ट्विटवर व्यक्त केलेला आहे आणि आपली भूमिका मांडलेली आहे की 15 कोटीमध्ये डील झालेलं आहे आणि आज मध्यरात्री कुठे एका बैठकीत हॉटेलमध्ये हे डील अस्तित्वात येईल असंही त्यांनी आपल्या भूमिकेत म्हटलेलं आहे। धन्यवाद दिनेश या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। तर उद्या संजय राऊत आणि अरविंद सावंत आणि अनिल देसाईंची एक पत्रकार परिषद होईल। एकत्र पत्रकार परिषदेतून जी भूमिका आहे ती मांडली जाणार आहे। अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे हे ठाकरेंसोबत असल्याचा दावा जो आहे तो संजय राऊतांकडून करण्यात येतो। इतर खासदारांबाबतची जी भूमिका आहे ती समजू शकलेली नाही, कारण की इतर जे 6 खासदार आहेत ते कदाचित दिल्लीला जे आहेत ते रवाना झालेले आहेत। यामध्ये आता जी माहिती काही वेळांपूर्वी आलेली आहे त्याच्यामध्ये संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाघचौरे, त्यानंतर नागेश पाटील आष्टीकर देखील दिल्लीला रवाना झाल्याची माहिती मिळते। यामध्ये आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की एकनाथ शिंदे देखील दिल्लीला रवाना झालेले आहेत। यामध्ये 6 खासदार एकत्र येऊन एक गट स्थापन करतील का
किंवा मग शिंदेंच्या गटात ते सहभागी होतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। दिल्लीमध्ये एकत्र पत्रकार परिषद जी आहे ती होणार आहे आणि यामध्ये संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई आपली बाजू जी आहे ती पक्षाची मांडणार आहेत। खरं म्हणजे उद्या दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी पाहायला मिळणार आहेत। नागेश पाटील आष्टीकर हे देखील दिल्लीला रवाना झाल्याची आता माहिती मिळते।